नमस्कार साहेब, कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडला आणि पुन्हा एकदा तो जोर दिसला। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करायची की नाही हे मी माझ्या शिवसैनिकांवर सोडतो। तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात, तुम्ही तुमची पहिली प्रतिक्रिया काय द्याल? नाही, 100% आपण पाहत असाल तर बऱ्याचशा घडामोडी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि त्या माध्यमातून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। येणाऱ्या काही दिवसापूर्वी वर्धापन दिनाच्या निमित्ताने का होईना आणि त्याच्या आधी सुद्धा पक्षप्रमुखांनी नेहमीच सांगितलं की मला जे योग्य वाटतं की माझ्या शिवसैनिकांचे योग्य वाटते, तुमच्या मला जे आहे तेच मी करणार आहे, हे उद्धव साहेबांनी ऑलरेडी सांगितलंच होतं। आणि काल सन्माननीय पक्षप्रमुखांनी आमच्या संपूर्ण आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः त्या तिथे हजर होतात आणि माध्यमांना सुद्धा सांगितलं आणि शिवसैनिकांना सुद्धा निरोप दिला की कामाला लागा, आता जे काही तुमच्या मनात आहे तेच होणार आहे। तुम्ही नुकताच उल्लेख केलाय की कामाला लागा। वसई विरार भागात सुद्धा कामं भरपूर आहेत, इकडे सुद्धा भरपूर भ्रष्टाचार समोर आलाय आणि पुढचा वसई विरारचा विकास करण्यासाठी ठाकरे गट सज्ज झालाय। काय प्लॅनिंग आहे, काय समस्या आहे, वसई विरारकडे संपूर्ण स्ट्रॅटेजी कशी असेल? आपल्या माहिती करता सांगतो की काही महिन्यांपूर्वीच जवळजवळ 2-3 महिने या गोष्टी झाल्या असतील। शिवसेना पक्षप्रमुखांनी वसई महानगरपालिका येणाऱ्या महापालिकेच्या निमित्ताने वसई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक लावून इथल्या ज्या काही नियुक्त्या होत्या त्या नवीन नियुक्त्या इथे केलेल्या आहेत आणि आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथे शिवसेना नेते विनायक राऊत साहेब असतील, शिवसेना नेते अमोल कीर्तीकर असतील, माजी आमदार स्थानिक लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस असतील, अशा लोकांना निरीक्षक म्हणून पाठवून इथे ऑलरेडी त्यांनी काम चालू केलेलं आहे। लेखाजोखा वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून ज्या वॉर्डला आपण पुढे आहोत की आपण A+ मध्ये आहोत, अशा ठिकाणी जाऊन सर्वे त्यांचा चालू आहे। तुम्ही सांगतात की A+ मध्ये ठाकरे गट पुढे आहे, परंतु इकडे सर्वात कमी दगाबाजी किंवा सर्वात कमी गद्दारी वसई विरारमध्ये झाले। निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, 100% आपण पाहत असाल तर वसई तालुक्यामध्ये शिंदे गट फुटला, आपल्याला माहिती आहे सगळं काय घडामोडी घडल्या सगळ्या आहेत, या नव्याने काही सांगण्याची गरज नाहीये। पण मुंबईत शिवसैनिक फुटले, शाखाप्रमुख फुटले, विभाग प्रमुख फुटले, परंतु वसईमध्ये त्या प्रकारे फोड जी आहे ती शिवसेनेची झाली नाहीये। अजून प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक वसई तालुक्यात आहेत आणि त्याचंच आपण एक उदाहरण पाहत असाल तर कालच्या मोठ्या मेळाव्यात सुद्धा वसई तालुक्यात बरेचसे शिवसैनिक गेले होते साहेबांचा आदेश ऐकण्यासाठी, साहेबांच्या काही गोष्टी ऐकण्यासाठी। प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींमधून आपण पाहत असाल तर वसई विरार महापालिका सुद्धा साहेबांनी एकदम गंभीर्याने घेतलेली आहे, याचं उदाहरण आपल्याला कळत आहे। एक शेवटचा प्रश्न, वसई विरारचे निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांना वसई विरार महानगरपालिका जिंकून त्यांची निष्ठा पूर्ण करणार का? 100%। आम्ही गेले कित्येक वर्ष वसई विरारमध्ये महापालिकेच्या माध्यमातून असेल, त्याच्या आधी असलेली नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून का असेना, आम्ही प्रत्येक ठिकाणी लढतोय आणि इतकी वर्ष लढून सुद्धा प्रामुख्याने गेल्या टर्मला आमच्या जवळजवळ 5 नगरसेवक होते। भाजपचं पाहिलं तर भाजपकडे फक्त एकच नगरसेवक होता, मनसेचं इथे खातं उघडलं नव्हतं आणि प्रामुख्याने बहुजन विकास आघाडी सुद्धा इथे प्रामुख्याने सत्तेमध्ये असलेलं समीकरण असलेलं एक पक्ष आहे। परंतु 2 नंबरचा पक्ष वसई तालुक्यात असेल तो शिवसेना आहे आणि यापुढे सुद्धा राहील, हे निश्चितच आहे। येणाऱ्या महापालिकेमध्ये 100% आणि मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून शिवसेना कामाला लागलेली आहे।